एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग। सगळे आम्ही पण एकदम मजेत आहोत। आज संडे आहे आणि आज आम्ही जरा उशिरा झोपलो। आता चहा चालू आहे माझा आणि स्पृहाचं चालू आहे तांडव। मस्तपैकी चहा उकळतोय। ऍक्च्युली ना दूध राहिलेलं होतं ना, मी त्याच दुधामध्ये टाकून दिलं। मोठंच पातेलं दिसतंय तुम्हाला, छोटं नाही, कारण की ते दूध संपून जायला पाहिजे आणि आजूबाजूचं मेल्ट झालं पाहिजे नाही का, साय वगैरे, म्हणून झालं। आता बंद केलं, आता गाळून घेते। हॅलो एव्हरीवन, तर मला ना तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा मिस झाल्या, आता राहायच्या म्हणजे सांगायच्या राहून गेल्या आहेत। तर मी पण माझ्या कानामध्ये असे घातले, म्हणजे माझे आधीचेच आहेत, पण मग ना माझ्या हे कानाचं मागची फिरकी असते का, तर त्या अशा खूप ढिल्ल्या झाल्या होत्या आणि जुन्या पण होत्या फार। तर मग मला ते चेंज करायचं होतं। त्याच्यानंतर स्पृहाच्या कानामध्ये पण मला कानातले टाकायचे होते, जे घरीच होते ते पण टाकायचे होते, कारण की तिच्या आधीच्या स्कूलला अलाव नव्हतं काही गोष्टी, त्याच्यामुळे तिची आम्ही सगळी ज्वेलरी काढून घ्यावी लागली होती, गळ्यातली, नाकातली, कानातली वगैरे। तर पायातले पैंजण वगैरे सगळं काढायला लावलं होतं। आणि मग आता झालं काय, आता दुसऱ्या स्कूलमध्ये शिफ्ट झाली आहे, त्याच्यामुळे असं आहे की तिथे चालतं सगळं। तर मग आम्ही तिला सोनाराच्या दुकानामध्ये घेऊन गेलो आणि ते कानातले घालून दिले। स्पृहा इकडे दाखव बरं कानातले, कमी आहे इकडे आहे ना, तू अशी इथे आहे ना। हे बघा, स्पृहाच्या कानामध्ये मी कसे टाकलेत कानातले, असे गोळे गोळे आपल्या मुरण्या टाईप तसे, तर ते घालायचे होते। ओके, दाबत नाही। आणि अजून काय आहे ना, तिचं ना नाक आम्ही टोचलं होतं बरं का, तर तो मोठाच मॅटर झाला। तिचं नाक टोचलं होतं, पण हे बघा नाक पूर्ण बुजून गेलंय टोचल्यानंतर, पण दिसत नाही आता एवढं ते कॅमेऱ्यामध्ये। पण होतं काय की आम्ही तिला सोन्याची तार घेऊन गेलो नाक टोचायला, पण मग ती जास्तच सॉफ्ट होती। मग तो सोनार बोलला आम्हाला की ती तार आहे ना जास्त सॉफ्ट आहे, मी तुम्हाला दुसऱ्या तारेने टोचून देतो। मग ती अशी साधी तार असते, तिने टोचून दिलं। मग 15-1 दिवसानंतर स्पृहाचं नाक ना म्हणजे व्यवस्थित झालं आणि तो बोलला होता की असं गुडूम वगैरे आलं किंवा पिकायला लागलं असं वाटलं तुम्हाला तर काढून फेका। तर मग झालं असं की ती स्पृहाला ना त्याचा काहीच साईड इफेक्ट झाला नाही। 15 दिवस पण झाले, पण छान होतं, नाकामध्ये असं हलवत होतं आणि बरं पण झालं होतं, तिचं दुखायचं नाही, काहीच झालं नाही। पण त्याच्यानंतर ना 1 महिना झाला आणि त्याच्यानंतर तिच्या नाकाला असं एकदम गुडूम असं पिकायला, पोळी कशी आहे त्याची पिवळी पोळी होऊन गेली। मग म्हटलं कापूनच टाका, मे बी तिला ते सूट नाही करत आहे। मग मी काय केलं, ते कापलं आणि कापल्यानंतर जसं काढलं ना, ते काय होतं, ते मग ती जखम बरी झाली ना तिथली, तर मग ते जखम बरी होता ते नाकात टोचलेलं, ती पण जखम ट्रीट करून शरीराने तिच्या ते बरं करून टाकलं। तर आता तिच्या परत नाक टोचावं लागेल, पण मी आता बघू, आता एवढाच हिंमत नाही करणार, बिकॉज सुट्ट्यांमध्ये नाक टोचलं होतं आणि आता सुट्ट्या संपल्या आहेत, उगाच स्कूलमध्ये तिला त्रास नको काही, त्याच्यामुळे आम्ही तिला बघू आता सुट्ट्या असल्या तर टोचून देऊ, नाही तर मग थोडं जेव्हा नाक टोचलेलं होतं आणि गेला होता तेव्हा माझी पेन परी मला ओळखू पण नाही शकली। नाक वेगळं दिसतं ना, मग चेहरा वेगळा दिसतो ना त्याने, त्याच्यामुळे। चला तर मग आई, आता ना स्पृहासाठी बनवली मस्त साबुदाणा खिचडी, ती तुम्हाला दाखवते, फिक्कीवाली बनवली। चला तर मग किचन मध्ये जाऊयात। आणि माझी गॅलरीमध्ये बघा काय काय झालंय, काही प्लांट जळाले, काही जसेच्या तसे आहेत। हे प्लांट ऍक्च्युली ना मी वेल येते कुठून आणलं आठवत नाही बरं का, आता ते उगलंय, कधीच्या बिया असतील ते आत्ताशी उगलंय। त्याच्यानंतर इथे आम्ही अननस लावलंय। आता ही बी कशी आहे आय डोंट नो, गहू उगले का काय उगले काय माहिती। माझा मनी प्लांट हे झाड, आता मला तुम्हाला हे लिली प्लांट दाखवायचंय। खूप सारे येऊन गेले, खूप सारे येत आहे, त्याला किती सुंदर आहे बघा, किती सुंदर नवे नवे फुलताय, काही सुकताय, हे बघा असे जे काल होते, काल तर खूप छान गुच्छ दिसत होता इथे। नंतर ही माझी कोरफड, इथलं झाडच जळून गेलंय उन्हामुळे जरा। ह्या इथे खाली ते फुटतंय जरा माझी तुळस, ही बघा इथे प्लांट थोडे थोडे तिला लिव्ज येत आहे, बाकीचे जळाले आहे। त्याच्यानंतर हा माझा आहे कढीपत्ता, यू कॅन सी हिअर, उंच होतोय तसंच वाकडा वाकडा होत चाललाय तो। ही माझी तुळस, इकडे एक आहे। त्याच्यानंतर हे जे झाड आहे का हे वालं, तर हे आम्ही नर्सरीमधून आणले, ते जाई का जुई असं काहीतरी नाव आहे त्याचं, नेमकं काय नाव मला माहीत नाही, ते आहे आमचं। हे तर सुकूनच गेलंय आता। ही असं म्हणतात काटाळे झाडं घरात ठेवू नये, त्याच्यामुळे हे होतात, घरासाठी चांगले नसतात म्हणे काटाळे झाडं घरात ठेवू नये। तर जळाला तर जळाला, मी बघते आता त्याला काढूनच टाकते। त्याच्यानंतर आहे ना हे बघा, इथे ही माझी रातराणी आहे, ते मी तुम्हाला आधी पण बोलली आहे। हे 2-3च बिया आणल्या होत्या मी हैदराबादवरनं आणि ते खूप पसरत आहे। त्याचं झाड किती उपटून टाका, पण त्याच्या ज्या बिया असतात का, हे बघा आतमध्ये अशा काळ्या काळ्या बिया असतात। आता हे फुल गेलं का पडलं, याच्या खाली बिया येतील अशा, आणि त्या बियांना आपण लावायच्या, मग उगतं। आणि इथं तर माझं सगळं चहापत्तीचा, तो चहामध्ये टाकायचा तो पत्ता असतो ना, काय म्हणतात त्याला,
तो पत्ता होता तो जळून गेला. नंतर अरबी म्हणजे आपलं हे होतं अळूचे पानं होते ते पण जळून गेले इथे. त्याच्यानंतर हे माझं हे कुबेर प्लांट जे मी लावलंय आता. एनिवेज एकंदरीत अशी आहे माझी गॅलरी. बरेच झाडं आणायचे आहेत मला. काय झालं की बऱ्याच कुंड्या रिकाम्या झाल्या, झाडं जळून गेलेत. तर मला आता ना बऱ्यापैकी असं वाटतंय की 2-4 प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीज झाडं आणायचे. पण मला आता असे झाडं आणायचे की जे आपले जेड प्लांट कसं असतं म्हणजे ते कुबेर प्लांट तसं. तर मी आता विचार करते तशा प्रकारचे प्लांट्स आणू ज्याला कधी पाणी पण नाही पडलं ना थोडंसं. म्हणजे एखाद्या 2 दिवस मला जर नाही वाटलं असं. माझं ना काय होतंय इकडे ना बकेट भरून आणावं लागतं आणि माझ्या पोटात असं कडक होऊन जातं पोट. म्हणता तुम्हाला बरं भरणं टाईप तशा टाईप होऊन जातं. आणि मग काय होतं माहिती का, मला कंटिन्युअस जुलाब सुरू होता, पोटदुखी सुरू होते. आणि मग मला ना ते चोळल्याशिवाय फरक नाही पडत. आणि कसं माहेरी आई होती तर आई मला करून द्यायची काही जड उचलल्यानंतर. पण मग आता इकडे तर आता होतं काय की कोण सोडून देईल इथे. आणि मग जर झालंच तर मी माझ्या स्वतःच्या हाताने प्रयत्न करून पाहिला, पण मला खूप त्रास होतो. म्हणून मी हेवी काही उचलत नाही. बऱ्याच वेळेला कळशी भरून आणते आणि कळशीने पाणी देते. हंडा पण उचलला तरी पण माझ्या पोटात हे होतं. कारण आपल्याला ना हे कधी होतं जेव्हा आपल्याला जड उचलायची सवय नसते तेव्हा होतं. तर मग त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला माझ्या झाडांना ना पाणी द्यायला म्हणजे इच्छा असताना पाणी देता येत नाही मला. आणि बऱ्याच वेळेला काय होतं अजून इथे माझ्या मागे इथल्या लोकेशनला म्हणजे डोअरच्या एकदम इथे ना आमचं कूलर होतं. तर मग त्या कूलरचं काय होतं की कूलर खूप मोठं होतं, मला यायला जमायचं नाही. कळशी घेऊन हंडा घेऊन किंवा बकेट घेऊन पण जमायचं नाही. कारण की ही वाली सगळी जागा आहे का ही इकडची एवढा गॅप तो पूर्ण व्यापला जायचा उन्हाळ्यामध्ये. त्याच्यामुळे आणि ऊन इतकं होतं की गॅलरी खोलून बाहेर असं जायला पण इच्छा होत नव्हती, इतकं डेंजर ऊन होतं. आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं की बऱ्याच वेळेला मी पण थोडासा आळस करायचे झाडांना पाणी टाकायला. आणि त्याच्यामुळे काही झाडं जळाले. ते पण युजलेस आहे, मी काही एवढा विचार नाही करत. जे झाडं मला पाहिजेत ते व्यवस्थित आहेत, ते काही जळालेले नाही आहे. पण काही कुंड्या रिकाम्या झाल्या आहेत, मला त्यांच्यामध्ये दुसरे झाडं आणून लावायचे. तर मग ते इंडोअर प्लांट जास्त करून मी आता प्रयत्न करणार आहे. ज्या झाडांना 0 ऑक्सिजन लागतो किंवा ना पाणी पण खूप कमी लागतं असे झाडं मी आणणार आहे आता नर्सरीमधनं. आणि मग ते लावणार आहे. तर तो एक ब्लॉग येईलच तुमच्याकडे, तुम्हाला बघायला भेटेलच नक्की तो ब्लॉग की मी कोणते कोणते झाडं आणले वगैरे नर्सरीमधून आणि लावेपर्यंत सगळं दाखवेल मी आता. चला तर स्पृहाची गेली अशी. आणि अजून आहे मँगो ज्यूस. तो आता माझ्यासाठी सेपरेट साबुदाणा बनवायचा आहे. त्याच्या मला हे कवर काढून आहे ना मस्तपैकी त्याला काय म्हणता नाही का कापून घ्यायचे बटाटे. आणि हे बघा हे पिंडीवरचं पाणी आहे जे मी घेऊन गेली होती टाकायला. आणि ते वरचं पाणी पिंडीचं गळतं ना ते पाणी पकडलं होतं मी तांब्यात आणि ते घेऊन आली. आता मी पण पिलं आणि स्पृहाला पण पिऊ घातला आणि डोक्यावरून फिरवलं. आणि पण आता ते उरलंय, जास्त झालं, ते आणायला नव्हतं पाहिजे एवढं. बघू एखाद्या झाडाला टाकून देऊ. किंवा ह्या पाणी जर काय करता अजून या पाण्याचं मला सांगा, जर काही असं वेगळं काही असेल. हे पाणी कुठे टाकू शकतो, पिंडीवरचं पाणी आहे. तर ते मी ठेवू नाही शकत उद्यापर्यंत तर ठेवू नाही शकत ना, बिकॉज त्याच्यात पिंडीवरचं फुलं बिलं सगळं अर्क असतो. आता इथे काळी तीळ वगैरे पण आली चुकून माझ्याकडे. तर आता ना साबुदाणा दाखवते तुम्हाला. हा बघा बनला आहे फिक्कावाला साबुदाणा स्पृहासाठी. आणि साबुदाणा ॲक्च्युली रात्री भिजत टाकला होता त्याच्यामुळे तो जास्त भिजला. आणि हे तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट. आता मी साबुदाणा नेहमी अशी शिजवते, जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत ना आम्ही साबुदाणा आम्ही खायला घेत नाही, कारण तो कच्चा असतो, कच्च्याने पोट दुखतं. आणि बाय द वे माझा गॅस भरलेला आहे, म्हणजे आता गॅसवर स्वयंपाक चालू आहे. इंडक्शनला आता सुट्टी मिळाली आहे आणि मस्तपैकी आता इंडक्शनचा वापर सुरू आहे. आणि अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली, आता संपत आली ती मी जी बनवलेली गोष्ट होती, तर ती संपत आली. पण बघून घ्या आता कसं बनलंय, काय बनलंय. तर आज मी गुलाबजामुन बनवले होते आणि ते गुलाबजामुन तुम्हाला दाखवते आता मी. बघा गुलाबजाम आता झालं काय, त्याच्यामध्ये ना पाक कमी पडला होता. तर स्पृहाच्या पप्पांना म्हटलं वाढवू का, तर ते बोलले नको, व्यवस्थित होऊन जाईल. आणि जास्त पाक जरी उरला तर तो असा इकडे तिकडे पडत राहतो, त्याचा वापर नाही करता येत आपल्याला जास्त काही. तर हे बघा मस्तपैकी गुलाबजामुन सगळा पाक सोक केला आहे. ॲक्च्युली पाक कमी होता ना, म्हणून आम्ही असा फ्लॅट पॅनमध्ये तो पाक टाकला मी पातेल्यातून शिफ्ट करून. आणि त्याच्यानंतर हे गुलाबजाम असे पसरून दिले. सगळ्यांनी मस्तपैकी पाक सुकवला आणि आता ते कडक झाले, असे खायला छान लागत आहे मस्तपैकी. तर काही दिले स्पृहाच्या पप्पांना टिफिनला वगैरे. आणि आता आम्ही पण खातोय ते चालू. पण आता माझा उपवास आहे आज, तर मला खाता नाही येणार, ठेवून देते. हे एव्हरीवन, तर वेलकम बॅक. तर आता झाली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळी ना मी आता भाजीपाला वगैरे घेऊन आली आणि घरामध्ये काही वेगळे चेंजेस केले. जसं की तुम्हाला खूप मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की माझ्याकडनं पडदे 9 मीटरचे ऑर्डर झाले होते, ते जास्तच मोठे होते आणि
ते बी इंटेन्शनली किंवा असं समजा की माझ्या लक्षात नाही, पण मग ऑर्डर झाले आणि मग म्हटलं तर त्याचं करायचं काय, उरलेल्या पडद्यांचं तर एक माझी खिडकी होती ती छोट्या साईजला आहे, तर तिच्यासाठी मी पडदा बनवलाय त्याचं शिवून. ते आज शिवून आणले, पडद्यांना टिपा वगैरे मारून आणल्या, भाजीपाला घेऊन आली, आज खूप 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 काय काय काका कामं केले. हा मागे तुम्ही मनी प्लांट बघताय ना, हा मनी प्लांट मी जस्ट इथे ठेवलाय. ती माझं बॉटल आर्ट केलेली बॉटल आहे, तुम्ही बघू शकता ही. आणि थोडं इथं भाजीपाला वगैरे ठेवलाय मी सगळं आता करून आलेला. मी ते तुम्हाला नंतर सगळं सॉर्ट करेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच. तुम्हाला आता पडदे दाखवते कसे दिसताय पडदे. इथे असे आहे ॲक्च्युली, ते बघा खालीपर्यंत. ते हाईड केले गेले माझ्याकडनं, बिकॉज हे सामान इथे असं ठेवलं आहे ना, त्याच्यामुळे ते हाईड झाले. ही स्प्रूची स्केटिंग बॅग आहे, तर बघू शकता तुम्ही उरलेल्या कापडाचे किती सुंदर शिवले गेले आहेत. एकदम छान वाटतंय, छान वाटतंय असं इथे. आय कॅन शो यू. हे मला पूर्ण सरकावं लागेल दाखवायला म्हणून. आणि बघा कसे. आणि आता हे बघा इकडचे पडदे आणि इकडचे पडदे सेम टू सेम. आणि हे आहेत बेडरूमचे पडदे. आता माझ्या सगळ्या पूर्ण फ्लॅटमध्ये माझ्या सगळीकडे सारखे सारखे पडदे झाले आहेत. फक्त ते जुने काळे पडदे होते का, ते किचनला लावले आहेत आणि तिथं काळेच पडदे जरुरी आहेत. तर हे बघू शकता, हे पडदे पण छान दिसत आहे, असे एकदम मस्त दिसत आहे. हे यांना पण खालून आहे ना असे खूप लोंबले होते ना, तर ते मी असे टिपा मारून आणलेले आहेत. आणि आज मी नवीन एक वस्तू घेतली, ती तुम्हाला दाखवते मी. बघा ही एक वस्तू जी आहे, जी आम्ही नवीन घेतलेली आहे. तर हे बघा अशी वेट लॉस. मला ना, मी ॲक्च्युली वेट लॉस जर्नीमध्ये आहे, तर माझं बऱ्यापैकी 4-5 किलो वजन कमी झालेलं आहे घरच्या घरी. म्हणजे खाऊन पिऊन माझं चांगलं वजन कमी झालं आहे. पण मग मी हे घेतलं माझ्यासाठी वेट लॉसचं. हे तुम्ही बघू शकता, असं हाय ठेवला का मग ते ब्लिंक होतं. तर मी माझं वजन दाखवणार नाही, मला आता लाज वाटते माझं वजन दाखवायला. जेव्हा माझ्या पाहिजे त्या वजनावर आली का मी, मग तुम्हाला दाखवेल. आता ना भेंडी करायची बरं का. ॲक्च्युली ना या पिशवीमधून थोडीशी पडून गेली, त्याच्यामुळे ना ती ही 2 वरती निघालेली आहे. तर आता भेंडी आणि चपातीची भाजी बनवायची. आणि आज मला बटाटे आहे का, खूप चांगले बटाटे आहे, ते मला ना 50ला 3 किलो मिळाले. सगळीकडे 20 रुपये 25 रुपये किलो देत होते, पण मी ना 2-3 ठिकाणी स्किप केलं. म्हटलं जाऊ द्या. माझ्याकडे नेमकी 500ची नोट होती, सुट्टी करायला कोणाकडे नव्हते, पण एवढे म्हटले नसतील, त्याचे तोंड पाहून बघितले यांच्याकडे नसतील म्हटलं, म्हणून मी ना थोडी थांबली. पण माझा त्याच्यात फायदा झाला की मला 50ला 3 किलो मिळाले, नाही तर ना 40 रुपयाचे 2च किलो आणावं लागले असते. तर 10 रुपयाचा फायदा झाला. चला, तर मग आता पालक बी आणली, ती पालक मी निसून ठेवणार आहे. उद्या बनवूयात पालक स्पृहासाठी, पालक पुरी वगैरे असं काहीतरी बनवूयात. त्याच्यानंतर आणलेत आळूचे पानं पण 3 आणलेत, जे मी बघू परवा करणार आहे मी. 3 आणले, 1 पडलं जस्ट खाली. आणि अजून बघा काय आणलं, चाळणी. ही चाळणी मला तिने ना 10 रुपयाला दिली बरं का. माझी अशी चाळणी आहे बरं का, पण त्या अशा एक स्पेअरमध्ये पाहिजे नाही का आपल्याकडे. आणि एक आहे ती खूप काळी आहे, त्याच्यामुळे मी ही चाळणी घेतली 10 रुपयाची. आणि अजून 5 रुपयाचं ना काय घेतलं गड्या, कंगवा. तर हा मला मिस्टरांच्या ना खिशामध्ये ठेवण्यासाठी घेतलं. त्यांच्याकडे असे भरपूर घेऊन दिले, पण त्या हरवून जातात बऱ्याच वेळेला. स्पृहासाठी काहीतरी खायला आणलंय मम्माने आज. तर हे बघा कलरफुल अजून काहीतरी आणलंय स्पृहासाठी खायला. तर हे बघा, हे स्पृहाला आमच्या फार आवडतं. त्याच्यानंतर आणलंय धना डाळ, ही मला आवडते. आणि त्याच्यानंतर आणले शेंगदाणे. त्याच्यानंतर आहे हा इवन एवढा भाजीपाला. हे बघा शिमला, टोमॅटो, एक दोडका मिळाला आहे, हिरव्या मिरच्या खूप स्पायसी आहे त्या खाली आहेत सगळ्या. आणि बस एवढाच आणलाय भाजीपाला आज.